पहिल्या चेंडूवर एक चांगली सुरुवात केली आहे. सरळ दिशेने खेचलेला फटका 4 धावसंख्या देऊन गेला. वाईट बॉल असेल, अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. 5 धावसंख्या कोणत्याही चेंडूची समाप्ती न होता आता धावफलकावर जोडल्या गेल्यात. अतिशय रॅपिड पद्धतीने पहिलाच फटका खेळला होता फलंदाजांनी आणि त्याच्या 4 धावसंख्या मिळाल्या होत्या. यावेळेस पाहूयात, टॅप केला जातोय परंतु चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जाईल. मिळेल ती फक्त आणि फक्त एकच धाव आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजे 6 वर. पहिल्या चेंडूवर 6 धावा. षटकार बऱ्याच वेळेला आपण ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये पाहत असतो, परंतु अंडरआर्म क्रिकेटमध्ये हे गणित फार कमी वेळ आपल्याला पाहायला मिळतं. त्याच दरम्यान आणखीन एक वाईड बॉल, आणखीन एक अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. चला थोडं स्पीडअप करा. हलक्या हाताने खेळून काढल्या, दिशा दिली फक्त चेंडूला आणि फक्त एका धावेवरच समाधान मानावं लागेल. एकूण 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 धावसंख्या धावफलकावर असतील. 2 चौकार जवळजवळ पहिल्या 2 चेंडूंवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेळून काढल्या फटका आणि पाहूयात पंचांचा काय इशारा येईल आणि हा असेल चौकार. चौकार असेल. चौकार येतोय. धावसंख्येचा आकार चांगला मिळतोय. भाऊ काहीसे महागडे ठरत आहेत. यावेळी सुद्धा चांगला फटका आहे. आणखीन एक चौकार. चेंडू सी मारेच्या पार फरार. मिळतील धावा 4. डीजे चार चेंडूंमागे 16 धावसंख्या धावफलकावर लगावल्या गेल्यात आणि त्यामधील 3 चौकार आपण पाहिलेत. अतिरिक्त धावसंख्या जरी खर्च केल्या असल्या तरी सुद्धा बॅटने सुद्धा धावा आलेल्या आहेत आणि चांगली बाब आहे सितारा ग्रुपसाठी. नेहमीच चांगल्या खेळीसाठी ओळखला जातो. अनेक बॉक्स क्रिकेट स्पर्धांमध्ये सितारा ग्रुप संघ आपल्याला प्रदर्शित होत असताना पाहायला मिळतो, परंतु यावेळेस सुद्धा या मैदानाचा एक चांगला अनुभव आहे सितारा ग्रुप संघाला आणि तोच अनुभव दाखवत असताना जवळजवळ 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 17 धावसंख्या धावफलकावर लगावल्या गेल्यात. गॅप शोधण्याचा प्रयत्न केलाय परंतु तितक्यात फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडवर शाबूत राहतील क्रीजमध्ये. एक धाव मिळेल. हळुवार गतीची पहिली धाव आपण बॅटमधून पाहिली आणि एका धावसंख्येने एकूण 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 18 धावसंख्या धावफलकावर आहेत. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक असेल या षटकातील. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक असेल या षटकातील. घेऊन येतील भाऊ. काहीसे महागडे ठरलेले आहेत. शेवटच्या चेंडूवर सुद्धा फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावेने पहिल्या षटकाची होते समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावसंख्या धावफलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. नवीन गोलंदाज सूरज.
पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला होता. चेंडू गेलाय घोषित क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त एका धावेसाठी. बऱ्याचशा मान्यवरांचे सुद्धा सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलेलं आहे. तळोली गावातील आघाडीचे समाजसेवक श्री भावेश पाटील यांना सुद्धा आपण पाहिलं. तसेच श्री हरिश्चंद्र वाघमारे साहेब माजी नगरसेवक माननीय श्री लक्ष्मीकांतदादा पाटील यांना सुद्धा आपण पाहिलं. तसेच श्री सुजित सुतार चाचू यांना सुद्धा आपण पाहिलं. तसेच या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ही स्पर्धा ज्यांच्या नावाने पुरस्कृत केली गेली आहे कैलास खरात यांची सुद्धा प्रेक्षणीय उपस्थिती आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलेत. पुढे सरसावलेत फटका खेचलाय. एक धाव पुन्हा एकदा सहजरित्या पूर्ण केली जाईल. धावेंपासून मात्र फलंदाजांना रोखण्यामध्ये साप अयशस्वी ठरत आहेत गोलंदाज. बॅटने म्हणा वाईट बॉल एक्स्ट्राच्या धावा म्हणा परंतु धावफलकावर लागत आहेत. चौकार सुद्धा बरेचसे लगावले गेले. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ 3 चौकार लगावले आणि त्यानंतर या षटकामध्ये सुद्धा एक चौकार सुद्धा आपण पाहिलाय. 25 धावसंख्या धावफलकावर लगावले गेले 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. आणखीन एक नो बॉल एक धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. 26 धावसंख्या धावफलकावर जोडल्या जातील. तीन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 26 धावसंख्या धावफलकावर आहेत. यावेळेस अराउंड द ग्राउंड फटका खेचलाय. एक धाव मिळाली. अठ्ठावीस धावसंख्या धावफलकावर आहेत. आता शेवटचं षटक असेल आणि ते घेऊन येतील गोलंदाज अविनाश. शेवटचं षटक. वाईट बॉलने सुरुवात केली जाते. अमनकडून थोडीशी गफलत होते यष्ट्यांमागे आणि सकाळपासून काहीसं आकर्षण या स्पर्धेला सुद्धा लाभलेलं आहे. मोठू पतलूच्या स्वरूपात काहीसे बाहुले सुद्धा आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलेत आणि त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. बराच वेळ वाट पाहिली प्रेक्षकांनी. नक्कीच जेव्हा जेव्हा काहीशा बाउंड्रीज लागतील विकेट पडतील तेव्हा आपल्याला त्यांचा नाद सुद्धा पाहायला मिळेल. शेवटचे 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पाहूयात शेवटचे 5 चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील या डावातील जर आपण पाहिलं 2 षटके पूर्ण झालेले आहेत आणि या षटकातील एक चेंडू पूर्ण झालेला असताना 29 धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे. 29 धावसंख्या धावफलकावर आहे. यावेळेस पुढे सरसावलेत परंतु चेंडू जवळजवळ घोषित क्षेत्रामध्ये गेलाय. घोषित क्षेत्र गाठत आहे चेंडू. हळूवार गतीचा काहीसा खेळ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चौकारांपासून विकेट्स पासून काहीसा दुरावलेला खेळ. संत वातावरणामध्ये पहिल्याच षटकामध्ये जर पाहिलं तर मोठी फटकेबाजी जरूर लगावली होती फलंदाजांनी परंतु त्यानंतर दबावामध्ये ठेवले फलंदाजांना. गोलंदाजी करत असताना अविनाशला आपण पाहतात कमबॅक करून दिलाय आपल्या संघासाठी अविनाशने. एकच धाव. आता सोनू येतील स्ट्रायकिंग एंडवर. फटका खेचलाय अलॉंग द ग्राउंड. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. पुन्हा एकदा मिळेल ती फक्त आणि फक्त एकच धाव. आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. शेवटचे 2 चेंडू शिल्लक धावा 32 धावसंख्या धावफलकावर असतील. फटका जोरदार आहे आणि प्रहार केला जातोय. सीमारेषा पार चेंडू चौकार. डीजे
पहिल्या चेंडूवर बरंचसं काहीसं चित्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळालं. नो बॉल सुद्धा आपण पाहिलात आणि त्यावर विकेट मिळाले सुद्धा आपण पाहिलेत. त्यावेळेस हळूवार गतीचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न अमन आलेत नवीन फलंदाज आणि अमन आलेल्या असताना मात्र टॅप केला जरूर होता फलंदाजांनी, परंतु डॉट बॉल पूर्ण झाला. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू होता परंतु वाईड लाईनच्या काहीसा बाहेरचा. ऑफ स्टंपच्या बाहेर फार कमी असे वाईड बॉल आपण संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलेत, परंतु यावेळेस हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. 4 चेंडूंमागे 16 धावसंख्या बनताना सुद्धा आपण पहिल्या डावामध्ये पाहिल्यात आणि हा सामना काहीसा वेगळाच आहे. काहीसं वेगळं आकर्षण या सामन्याने या मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये आपलं उमटवून ठेवलंय. आणखीन एक धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 वर. 3 चेंडूंची समाप्ती आणि 3 धावसंख्या धावफलकावर असतील. चला मोठू बाहेर या, उशीर नका करू आपण. नो बॉल असेल परंतु पंचांचा इशारा आपण पाहूयात. फलंदाज होतील बाद. नो बॉलवर सुद्धा फलंदाजांना व्हावं लागतंय बाद. डीजे फलंदाजांना बाद व्हावं लागेल. अमन नो बॉलवर झालेत बाद. धावसंख्येमध्ये वृद्धी झाली. धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 4 वर. अजूनही शेवटचे 2 चेंडू या षटकातील शिल्लक असतील. 4 धावसंख्या धावफलकावर. नवीन फलंदाज सूरज येथील फलंदाजी मार्कवर. टॅप केला होता परंतु यष्टीरक्षकांच्या हाताखेरीज कुठेही जाणार नाही. हा चेंडू निर्धाव चेंडू असेल. शेवटचा चेंडू शिल्लक आणि यावेळेस काय टर्न घेतलाय चेंडूने. अगदी शेनवॉनचा जो आपण ओव्हरऑल क्रिकेटमध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये चेंडू पाहिला होता अगदी त्याच पद्धतीचा हुबेहूब काहीसं वळण घेणारा चेंडू सुद्धा आपण पाहिलात. 1 धाव मिळाली आणि एका धावेने आता धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचते 5 वर. पहिल्या षटकाची झाली समाप्ती 5 धावसंख्या धावफलकावर. 38 धावसंख्या समोर आहे आणि आता येणाऱ्या 12 चेंडूंमागे 33 धावसंख्या उभारायची आहे. काय वाईड बीट आहे का काय? डमी चाहिए पप्या. पप्या नहीं बोल रहा हूँ. ए पप्या डमी चाहिए. साथ देगा तो देगा. स्टंपिंगच्या स्वरूपात सूरजला सुद्धा जावं लागलंय माघारी आणि आता नवीन फलंदाज प्रशांत येतात फलंदाजी मार्कवर. वारंवार झटके प्राप्त होत आहेत. वारंवार विकेट्स प्राप्त होत आहेत गोलंदाजांना. समोर असलेल्या 38 धावसंख्येचा डोंगर सर करत असताना काहीशी दमछाक होतीये फलंदाजांची. अडचणीमध्ये पूर्णपणे सामावून राहिलेले आहेत ते फलंदाज. एक धाव काढून पुन्हा एकदा पूर्ण केली जाईल. कोणताही मोठा फटका कोणत्याही फलंदाजाच्या बॅटमधून आपल्याला अजूनपर्यंत पाहायलाच मिळत नाहीये. धावसंख्या मोठी आहे. मोठ्या फटक्यांखेरीज पर्याय उपलब्ध नाहीये आरसी बॉईज संघाकडे आणि फटके खेळण्याचा प्रयत्न वारंवार जरी चालू असला तरी त्या प्रयत्नांमध्ये यश काही मात्र प्राप्त होत नाहीये फलंदाजांना. मिळेल ती फक्त आणि फक्त पुन्हा एकदा एकच धाव. आणि यावेळेस बॅटची आतली कडा घेत असताना यष्टीरक्षकांनी कोणतीही चूक केलेली नाही. प्रशांतला जावं लागेल माघारी. डीजे आता नवीन फलंदाज राहुल. वारंवार नवीन फलंदाज येत आहेत आणि येत आहेत तसे जात आहेत असं काहीच चित्र मैदानामध्ये आहे. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पाहूया आता पंचांचा इशारा येईल की हा चेंडू असेल नो बॉल.
नो बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल. आणखीन एक स्टंपिंग प्राप्त करण्याची संधी निर्माण झाली होती, परंतु त्यावेळेस नाही तर यावेळेस अखेरकार राहुलला सुद्धा जावं लागेल माघारी. डीजे यावेळेस सुद्धा पाहूया आता आणखीन एक फलंदाज, लागोपाठचा दुसरा फलंदाज होतोय बाद. डीजे